बऱ्याचदा लँग्वेज हा सुद्धा एक बॅरियर मुलांना येतो. जो विद्यार्थी 10वीला गेलेला आहे, जी कन्सेप्ट तो 7वी, 8वी, 9वीला शिकलेला आहे, त्या कन्सेप्ट विद्यार्थी विसरलेले असतात कम्प्लिटली आणि परत यू हॅव टू गो बॅक टू स्क्रॅच. हा मेजर प्रॉब्लेम ज्यावेळी मी 10वीतून 11वीमध्ये ज्यावेळी शिफ्ट झालेलो आणि ज्यावेळी 11वीला गेलो, 11वीला पहिले 3 ते 4 महिने हे माझ्यासाठी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट होते. म्हणजे त्या संज्ञा इंग्लिशमधनं समजून घेणं आणि तो स्विच होणं. आणि हा फक्त माझाच प्रॉब्लेम नाही, तर माझ्याबरोबर बरेचसे माझे असे मित्र होते. आपले इथे मेजर इश्यू जो मी नोटीस केला तो काय होता की बेसिक किंवा फंडामेंटल्स काय असतं अभ्यासाचे ते मुलांना माहिती नसतं. सायन्स म्हणा किंवा मॅथ्स म्हणा किंवा बाकी कोणते सब्जेक्ट म्हणा. कारण तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी मराठी ही तुम्हाला पाहिजेच आणि जगात पुढे जायचं आहे, तुम्हाला ग्लोबल सिटीजन जर व्हायचं जर असेल तर इंग्लिश देखील महत्त्वाचं आहे. तर UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना जे प्रिपरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी एक खूप छान सेंटर त्यांनी पुण्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. पण तरीही महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आज जर बघितली ही खूप जास्त आहे. कारण आपल्याला ग्रामीण भागामध्ये एकच शिक्षक 4 वर्गांना शिकवतो आणि शहरी भागामध्ये 20 मुलांच्या एका वर्गासाठी 2 टीचर असतात प्रायव्हेट. सो इथेच तुम्ही समजू शकता की त्याचा इम्पॅक्ट ऑफकोर्स स्टुडंटच्या क्वालिटीवर होणारच आहे.